बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अन्याय अटक करण्यात आली आहे। ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा आणखी एक प्रकार आहे। याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे। भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये। या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर येथे 8 जानेवारी या दिवशी टिळक चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले। यात धर्मप्रेमींनी हातात अस्तफलक धरून प्रबोधन आणि जागृती केली। या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे, किशोर कुमार जगताप, विनोद रसाळ, धनंजय बोकडे, संतोष पाटणे यांसह अक्कलकोट, तुळजापूर, सांगोला येथील हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी किशोर जगताप, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी आम्ही मूक निदर्शन करत आहोत। बांगलादेशमधील हिंदूंवर जे अन्याय अत्याचार सुरू आहेत त्यामध्ये भारत सरकारने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी आजचे हे मूक आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। बांगलादेशमधील इस्कॉनचे प्रमुख केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने किंवा अन्य कुठल्याही सरकारने असू दे, त्यांनी आपल्या हिंदुत्वाच्या नात्याखाली काळजी घ्यायला महत्त्व आहे। कारण का एक टाइम बांगलादेश आपला जे घटक होता, इंदिरा गांधीने त्या बांगलादेशाला संरक्षण दिलं, पण त्या लोकांनी परत पलटवार करून हिंदू लोकांची हत्या करायले, अन्याय करायले। त्यामुळे सरकारने लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि हिंदू